नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 26 डिसेंबर 2023ला आहे दत्त जयंती. तर यावेळी आपण गुरुचरित्राचं पारायणही करत असतो, त्याचबरोबर अनेक सेवाही आपण करत असतो. तर तुम्ही 21 दिवस म्हणजेच दत्त जयंतीपर्यंत तुम्ही 21 दिवसांची सेवा करू शकता. तर या दत्त जयंतीपर्यंत आपल्याला कोणकोणत्या सेवा या करायच्या आहेत, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर यामध्ये आपल्याला मासिक धर्म हा येतो, तर आपण ते 4 ते 5 दिवस आपण या सेवा स्किप करतो. तर ज्यांची येऊन गेलेली आहे तर त्यांनी 5 किंवा 6 तारखेपासून ही सेवा करायला सुरुवात करू शकता. तर सेवा कोणती आहे, तर आपण ज्या काही सेवा करतो तर त्याचे काही नियम, काही अटी असतात आणि त्या नियम आणि अटींचे पालन हे आपल्याला करावेच लागते. तसेच संकल्पयुक्तही तुम्ही या सेवा करू शकता. निस्वार्थ म्हणजेच काहीही न मागताही या तुम्ही सेवा कराव्यात. तर दत्त जयंतीची सर्व स्वामी भक्त वाट बघत असतात. तर दत्त जयंती वर्षातून एकदाच येते आणि या दत्त जयंतीला ज्या काही सेवा करतो तर त्याचा नक्कीच आपल्याला चांगला अनुभव येतो आणि खूप प्रभावी अशा या सेवा असतात. तर बघा, सर्वच महिला या गुरुचरित्राचं पारायण हे करू शकतात. तर हा ग्रंथ कोणत्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला भेटेल. त्यानंतर या 21 दिवस आपण काय सेवा कराव्यात, तर स्वामी चरित्र सारामृत याचा आपल्याला रोज एक पाठ म्हणजेच रोज एक पाठ आपल्याला पठण करायचं आहे. तर एक पाठ म्हणजेच 1 ते 21 अध्याय. तर स्वामीचरित्र सारामृताचे 21 अध्याय आहे. तर हे 21 अध्याय आपल्याला रोज पठण करायचे असते. तर प्रथम हे पठण करण्याच्या आधी आपल्याला प्रथम स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं पठण करायचं आहे. तर हे आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकातही आपल्याला स्वामी स्तवन मिळेल. तर स्वामी स्तवन हे पहिल्याच दिवशी म्हणायचं आहे. तर हे 21 दिवस 21 पारायण आपल्याला करायचे आहे. तर बघा, 21 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे आणि नंतर रोज 11 माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा. तर जो या मंत्राचा जप करतो 11 माळी तर त्याचे विघ्न, दुःख हे सर्व राहत नाही. तर त्यानंतर रोज 11 वेळा आपल्याला 21 दिवस तारक मंत्रही म्हणायचा आहे. तसेच ज्याला या सर्व सेवा करायला जमणार नाही तर त्यांनी या तीन सेवांपैकी कोणतीही एक सेवा जरी केली तरीही चालेल. तर बघा, कोणकोणते आपण 3 सेवा करणार आहोत. तर बघा, स्वामीचरित्र सारामृताचे पारायण, त्यानंतर तारक मंत्राचं पठण आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप. तर या आपण 3 सेवा 21 दिवस आपण रोज करणार आहोत. तर या सेवा तुम्ही जेव्हा कराल तर तेव्हा काही नियम आणि काही अटीही आपल्याला पाळायच्या आहे. तर बघा, यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही. तसेच दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला या 21 दिवस खायचं नाही आणि खायची वेळ आली तर जेवणाच्या आधी 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आणि नंतर तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर जेवण हे आपल्याला 21 दिवस शाकाहारच घ्यायचा आहे, तर मांसाहार करू नये. तर स्वामी चरित्र सारामृत ही सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. तर तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या, या ग्रंथाचं 21 दिवस पारायण केलं तर नक्कीच तुमच्या सर्व समस्या या कमी होतील. तर बघा, लग्न जमत नाही किंवा आर्थिक समस्या आणि इतर काही ज्या समस्या असतील तर या सर्वांसाठी आपण ही सेवा करू शकतो. तर ही सेवा देवघरासमोर बसून किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसूनही तुम्ही करू शकता. तर सेवा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता, सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी. तर केव्हाही तुम्ही दिवसभरामध्ये ही सेवा करू शकता. तर या दत्त जयंतीच्या आपण सेवा करतो ना, तर त्याचं पुण्य हे चिरकाल टिकून राहतं. तर त्यासाठी वेळ काढून नक्कीच या सेवा सर्वांनी करा. खूप प्रभावी अशा या सेवा आहे आणि या सेवा केल्याने नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. तर ज्यांना 21 पारायण करायला नाही जमणार तर त्यांनी 11ही पारायणं केली तरीही चालतील. तर जितक्या तुम्ही सेवा कराल तर तितक्याच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल आणि तितकाच प्रभावही जाणवेल आणि तितकंच फळही मिळेल. तर तुम्हाला होतील तितक्या सेवा तुम्ही या दत्त जयंतीपर्यंत तुम्ही करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.